शेतकऱ्यांना पीक विमा भरताना आता जातही सांगावी लागतेय। पहिल्यांदाच पीक विमा भरून घेणाऱ्या कंपनीनं शेतकऱ्यांची जात विचारली आहे। तुम्ही एससी, एसटी, ओबीसी की खुल्या प्रवर्गातले आहात याची माहिती पीक विमा भरताना द्यावी लागतेय। शेतकऱ्यांकडून अशी माहिती देश पातळीवर संकलित झाली तर केंद्र सरकारकडे देशात कोणत्या जातीचे किती शेतकरी आहेत याची माहिती उपलब्ध होईल। या माहितीचा सरकार आपल्या छुप्या कारणांसाठी उपयोग करून घेऊ शकतं। आता आज सध्या आज लास्ट दिवस आहे पीक विमा भरण्याची आणि प्रत्येक बँकेत गर्दी भरपूर आहे, लाईन लागलेली आहे इथं आणि 2 नमुन्याचे फॉर्म दिलेले आहेत, एक कर्जदाराचा आणि बिगर कर्जदाराचा। त्याच्यावर शेतकऱ्याचे नाव, राहणार, आधार कार्ड नंबर आहे आणि परत जातीचा पण उल्लेख केला आहे त्या। मग जातीचा उल्लेख करायची काय गरज आहे? ही शेतकऱ्याची एकच जात आहे ना सगळ्या। मग ही एसटी, एनटी हे सगळे जाती लिहायची काय गरज आहे म्हणतो मी। पीक विमा फॉर्म भरण्याची परिस्थिती फार किचकट आहे। त्याच्यामध्ये अटी जास्त आहेत आणि बिगर कर्जदार, कर्जदार ह्या 2 प्रकारे फॉर्म आहे आणि त्या फॉर्ममध्ये जातीचा उल्लेख केलेला आहे। शेतकऱ्यामध्ये जात, धर्म असा काही उल्लेख नसावा। याच्यानंतर हा जातीचा उल्लेख कधी शेतकऱ्याबद्दल करू नये, त्याच्यामुळे विचार हा वेगळा होतो। त्यामुळे सरकार जात, पात, धर्म नाही असा उल्लेख केला नाही पाहिजे जातीचा फॉर्मवर, असं आमचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे।